मित्रांनो, आज एक प्रेरणादायक कथा सांगणार आहे। कथेचा मुख्य नायक आहे कुंभार। कथेचं नाव आहे कौशल्य। कथा छोटीशी आहे पण बोध मोठा आहे, तुम्हाला जीवनात उपयोगी येणारी आहे। प्रत्येकाच्या अंगी एक कौशल्य असतं, तसं या गोष्टीतल्या कुंभाराच्या अंगी सुंदर सुंदर मातीची भांडी बनवण्याचं कौशल्य होतं। खूपच सुंदर मातीची भांडी बनवायचा। मातीची भांडी असतील, माठ असतील किंवा लहान मुलांची सुंदर सुंदर खेळणी असतील, खूप सुंदर बनवायचा आणि तो गावोगावी जाऊन विकायचा। त्याचं जे छोटं गाव होतं, त्या आसपासची जी खेडी होती, त्या ठिकाणी तो विकायचा। पण कालांतराने मातीच्या भांडींची मागणी कमी झाली, माठांचीही मागणी कमी झाली आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली। त्याच्या पत्नीने आणि त्याने विचार केला की आता आपला हा व्यवसाय काय व्यवस्थित चालत नाही, आपण कुठला तरी नवीन व्यवसाय केला पाहिजे। पण पुरेसं भांडवल नसल्यामुळे किंवा कुठला नवीन व्यवसाय करावा या विचारापर्यंत न आल्यामुळे त्याने दुसऱ्या ठिकाणी कामाला जायचं ठरवलं, म्हणजे कामगार म्हणून जायचं ठरवलं। इतक्या दिवस तो स्वतः मालक होता, म्हणजे छोटासा का होईना त्याचा एक बिझनेस होता भांडी बनवण्याचा, परंतु तो आता कामगार म्हणून दुसऱ्याच्या कारखान्यामध्ये जाणार होता, कारण की परिस्थिती तशी आली होती, गरीब परिस्थिती होती। त्याने शहरामध्ये जायचा निर्णय घेतला। शहरामध्ये त्याने एका कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली। मूळतःच प्रामाणिक होता, अतिशय कष्टाळू होता, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो चांगलं काम करू लागला। एके दिवशी त्या मालकाच्या मुलाचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं होतं, म्हणजे वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम होता। त्या माणसाने संपूर्ण कामगारांना आपल्या घरी आमंत्रित केलं जेवणासाठी आणि त्याचे सगळे मोठे मोठे जे मित्र होते, मोठे अधिकारी होते, तेही त्या कार्यक्रमाला येणार होते। आता प्रत्येकजण विचार करत होता की त्या बारकुशा मुलाला, म्हणजे लहानग्या मुलाला काय भेट द्यायची। प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी भेट देणार होता। त्या मुलाचा पहिलाच वाढदिवस होता आणि प्रत्येकजण सहकुटुंब जाणार होता। खूप मोठी गर्दी होणार होती, मोठं नियोजन होतं। कारखानदार हा स्वभावाने खूप छान होता। जसा तो त्याच्या श्रीमंत मित्रांना जपत होता, तसा त्या कामगारांनाही खूप आदराची वागणूक देत होता, खूप जपत होता। या जो कुंभार होता जुन्या काळी व आता कामगार होता, त्यालाही आमंत्रण होतं, तोही जाणार होता। परंतु त्याच्या मनात प्रश्न पडला होता की आपण भेटवस्तू काय द्यायची। सगळे तर आपापल्या परीने भेट देणार आहेत, परंतु मी भेटवस्तू काय देऊ, तो विचार करू लागला। तेव्हा त्याच्या पत्नीने सुचवलं, अहो आपल्याकडे तर काही खूप पैसे नाही आहेत, तिथे येणारे लोक खूप श्रीमंत आहेत, ते खूप मोठी मोठी खेळणे आणतील, वेगवेगळे साहित्य आणतील, त्यासाठी कपडे आणतील, परंतु आपल्याला ते शक्य नाही। तुम्ही काय करा, तुमच्याकडे चांगली कला आहे, कौशल्य आहे, तुम्ही एक चांगलं मातीचं खेळणं घेऊन जा, त्याच्यासाठी थोडंसं वेगळं वाटेल। आता त्या कुंभाराला ही कल्पना काही पसंत पडली नाही, कारण की खूप महागडे त्याच्यासाठी गिफ्ट येणार होते, खूप महागडे त्याच्यासाठी भेटवस्तू येणार होत्या आणि आपली मातीची वस्तू अगदीच कवडी मोल कुठं द्यायची ह्या भावनेतून तो नको म्हणू लागला। परंतु शेवटी कुठलाच पर्याय नसल्यामुळे रिकाम्या हाती जाण्यापेक्षा आपण एक सुंदरशी मातीचीच खेळणी घेऊन जाऊ या निर्णयाप्रती तो आला। त्याने काय केलं, एक सुंदरसं मातीचं खेळणं बनवलं, एक छानसा मातीचा बैल बनवला आणि तो त्याने त्या ठिकाणी तो घेऊन गेला। त्या ठिकाणी एक ठिकाण होतं की जिथं सगळे गिफ्ट जे आले होते, भेटवस्तू आले होते, त्या गोळा करत होते। तिथं 2-3 मुलं कामाला होते, ते जे आलेलं गिफ्ट उतरून घेत होते, प्रत्येकजण तिथं गिफ्ट देत होते, त्या लहानग्याला आशीर्वाद देत होते आणि तिथून पुढं जेवणासाठी जात होते। असा 2-3 तासाचा कार्यक्रम होता। सगळ्या कामगारांनी अगदी आपल्या मालकावर प्रेम असल्यामुळे, मालक सुस्वभावी होता, खूप चांगले चांगले गिफ्ट आणले होते। कुणी कपडे आणले होते, कुणी छोटासा दागिना आणला होता, कुणी कुठलंसं भांडं आणलं होतं, कुणी त्या मुलासाठी छोट्याशा सायकली आणल्या होत्या। असं अक्षरशः म्हणजे इतके गिफ्ट आणले होते की 2-3 खोल्या भरून जातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला भेटवस्तू मिळाल्या होत्या। मोठा कारखानदार होता, त्याचे मोठे कारखानदार मित्र होते, मोठे मोठे मॅनेजर लोक, सरकारी अधिकारी, खूप मोठे गिफ्ट आले आणि ते गिफ्ट सगळे व्यवस्थित रांगेमध्ये ते जे कामगार होते ते व्यवस्थित लावत होते। ह्या कामगारांचं जेवण झालं व ते जेवून घरी गेले। मोठे मोठे अधिकारी तिथंच बसले होते उशीरपर्यंत, त्याचे जे जवळचे मित्र होते कारखानदारांचे ते बसले होते। आता ते काय काय गिफ्ट आलेत हौशेने बघू लागले। सगळे लहान मुलं तिकडे पळाले की काय काय आलंय। लहान मुलांना खेळणे आवडतात। आता ते बाळ तर 1 वर्षाचं होतं छोटं, ते काय जास्त बघत नव्हतं, पण जे छोटे पाहुण्यांची मुलं आले होते 2, 3, 4 वर्षाचे, ते बारकाईने ते खेळणे बघत होते। सगळ्यांचं लक्ष राहून राहून त्या मातीच्या सुंदरशा बैलावर जात होतं आणि सगळे आपल्या पालकांना हट्ट करत होते, मला तो मातीचा बैल पाहिजे, मला तो मातीचा बैल पाहिजे, आणि रडत होते। लहान मुलं, त्यांना कळत नाही की दुसऱ्याची वस्तू कशी मागावं।
ते पालक त्यांना पुन्हा पुन्हा समजून सांगत होते, अरे ते आपलं नाही, ते दुसऱ्या बाळाचं आहे, त्या बड्डे असणाऱ्या बाळाचं आहे, आपण कसं घ्यायचं ते, आपण तुला दुसरं घेऊ. असा बराच गोंगाट सुरू झाला. अक्षरशः प्रत्येक मुलाला तेच खेळणं पाहिजे होतं. तो कारखानदार आला. कारखानदाराने विचार केला की तो आपण बैल देऊन टाकू, पण कोणा एकाला द्यायचा? सगळ्यांना तीच वस्तू हवी होती. आता हा प्रश्न मिटवायचा कसा? त्यावेळेस त्याने विचारलं की अरे हे गिफ्ट कुणी दिले? ही जी भेटवस्तू आली, सुंदरसा बैल आलाय, तो कुणी दिलाय? त्यावेळेस बऱ्याच विचारांती त्या ह्यांनी सांगितलं, गिफ्ट गोळा करणारे लोक जे कामगार होते त्या दिवशी, त्यांनी सांगितलं की साहेब हे गिफ्ट कुणीही तर असलेल्या माणसापैकी नाही आलं, तर तुमचे जे कामगार होते ना ते बरेचसे आले होते घोळक्यामध्ये आणि त्यांच्यापैकी एकाने हे दिले. झालं. दुसऱ्या दिवशी ते गिफ्ट त्या मालकाने व्यवस्थित बघितलं आणि दुसऱ्या दिवशी शोधच घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्याने बराच शोध घेतला की नक्की हा मातीचा बैल दिला तरी कुणी. बऱ्याच शोधांती त्याला कळलं की मातीचा बैल त्या कुंभाराने दिला होता. त्याने त्याला ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं की अरे हा किती सुंदर मातीचा बैल आहे, तू कुठल्या दुकानातून आणला होता मला सांग बरं, आमच्या घरच्यांना तर खूपच आवडला. तुला काय सांगू, अरे काल वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जेवढे लहान मुलं आले होते ते सगळे रडत होते, मला बैल पाहिजे, मला बैल पाहिजे, आणि तो एकच असल्यामुळे आम्हाला कुणालाच देता आलं नाही, तर मला असे 50 बैल आणायचे, तू त्या दुकानचं नाव सांग बरं मला. त्यावेळेस त्या कुंभाराने सांगितलं की हा बैल मी कुठून विकत नाही आणलेला. मग कुठून आणला तू बैल? तुझ्याकडे घरी शिल्लक होता का? नाही नाही, हा बैल मी कालच बनवलाय, मी कुंभार आहे, मला असे बैल बनवता येतात, माझ्याजवळ पैसे शिल्लक नसल्यामुळे मी कुठलं मोठं गिफ्ट घेऊ शकलो नाही आणि हा सुंदरसा मातीचा बैल बनवला, त्याला रंग दिला आणि तो तुम्हाला मी बाळाला गिफ्ट म्हणून दिला. त्यावेळेस अतिशय आश्चर्य वाटलं त्या माणसाला. त्याने पूर्ण माहिती काढली त्या कुंभाराची कारखानदाराने. अरे तू कधी शिकला, कुठं काम केलं याच्या आधी काय? त्याने सगळी कैफियत सांगितली त्याने की मला लहानपणापासून हेच काम येत होतं, मी असं काम केलंय, खूप प्रकारचे खेळणे विकलेत मी मातीचे, फक्त बैलच नाही तर विविध खेळणे विकलेत, परंतु खेडेगावात उपासमार व्हायला लागल्यामुळे मी इथं कामाला आलो. त्यावेळेस त्या कारखानदाराने सांगितलं मला तू उद्या 50 बैल बनवून देशील का? असे तुला सुट्टी घे, 1 दिवसाची 2 दिवसाची, पण असे 50 बैल बनवून दे, मी काय पैसे असतील ते तुला देईल. त्यावेळेस आता मालकाने सांगितलं होतं कारखानदाराने, त्याला होच म्हणावं लागलं व त्याने सुंदरसे ते बैल बनवून दिले. त्या कारखानदाराने सगळ्या लहान मुलांना ते वाटले, त्या दिवशी आलेल्या लहान मुलांना वाटले आणि सगळ्यांचा जो फीडबॅक होता, म्हणजे सगळ्यांचं जे त्याच्याविषयी जे म्हणणं होतं ते अतिशय कौतुकाचं आलं त्या खेळण्याविषयी आणि सगळेजण कौतुक करत होते त्या खेळण्याचं. मालकाने विचार केला की आपण जर हे खेळणे आता 50 लोकांना आवडलेत, हे जर विकायला काढले तर किती प्रॉफिट मिळेल? आता शेवटी तो कारखानदार होता, त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार होते की आपल्याला पैसा कसा जोडता येईल, पैशाला पैसा. त्याने कुंभाराला बोलवलं आणि त्याला सांगितलं की मी तुला 10-5 कामगार माझे तुला देतो मदतीला, तू फक्त हे खेळणेच बनवायचे, तुला येतात ते, तुला सगळं आयतं सामान पोहोच होईल, तू सांगशील ते पोहोच होईल आणि तुला या विक्रीतले निम्मे पैसे मी तुला देईल, तू मला खेळणे बनवून देशील का? त्यावेळेस तो मोठ्या आनंदाने हो म्हणाला, कारण तो पुन्हा मालक होणार होता, कामगाराचा पुन्हा मालक होणार होता. कुणामुळं? तर त्याच्या अंगी असलेल्या कौशल्यामुळं. ते कौशल्य त्याला पुन्हा मालक पदापर्यंत घेऊन जाणार होतं आणि मग ते पुन्हा छोटासा कारखाना सुरू झाला तो मातीचा. त्याला सगळं तिथं आणून सामग्री मिळायला लागली व तो व त्याची बायको सुंदरसे खेळणे बनवून त्या ठिकाणी द्यायला लागले. हळूहळू खेळणे भांडे शहरामध्ये पूर्ण ठिकाणी ते पसरले आणि खूप मोठं नाव झालं त्या कारखान्याचं आणि मालकाने ठरल्याप्रमाणे त्याला निम्मी रक्कम तो देत राहिला आणि हळूहळू हा कुंभार त्याच्या कौशल्यामुळे पुन्हा एकदा मोठा शेठ झाला. त्या खेडेगावातनं जाऊन शहरातला मोठा शेठजी झाला, मोठा कारखानदार झाला. हे कशामुळेच घडलं? तर त्याच्या अंगी असलेल्या कौशल्यामुळे. तुम्ही सुद्धा तुमच्या अंगी जर एखादं कौशल्य असेल, काही कारणामुळं, जसं त्या कुंभाराला काही कारणामुळं त्या कौशल्यापासून दूर राहावं लागलं असेल, तसं तुम्हाला दूर राहावं लागत असेल तरी सुद्धा ज्यावेळेस संधी येईल त्यावेळेस तुमच्या कौशल्याला पुढं करा आणि त्या कौशल्यातून पुन्हा एकदा नाव मिळवायचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चित या कौशल्याची साथ मिळेल आणि तुमचं नाव सुद्धा एक दिवस नक्कीच मोठे होईल. तुम्हाला ही कौशल्यावर आधारित गोष्ट आवडली असेल तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही निश्चित प्रेस करा. धन्यवाद.